नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण बघणार आहोत जीकेचे रॅपिड रिव्हिजन। कुठलीही एग्जाम असो त्यासाठी आपल्याला रॅपिड रिव्हिजन देण्याची खूप जास्त गरज असते आणि प्रत्येकाचं टार्गेट असतं की खूप कमी वेळात ही रिव्हिजन मला कशी देणं शक्य होईल। तर त्यासाठीच ही व्हिडिओ लेक्चर सीरीज आहे आपली, जेणेकरून तुम्हाला खूप कमी वेळामध्ये खूप जास्त क्वेश्चनची तयारी होईल आणि तुमचे मार्क्स जास्तीत जास्त तुम्हाला मिळवता येतील। तर हे लेक्चर बघा, सर्वच विद्यार्थी मित्र अटेंड करू शकतात जे की MPSC करत असेल, सरळ सेवा करत असेल, त्यानंतर पोस्टमन MTS भरतीची तयारी करत असतील, त्यांची तर डेट पडलेली आहे, त्यामुळे त्यांनी हे खूप कमी वेळाचं लेक्चर आहे। जर लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही ऐकलं तर नक्की तुम्हाला खूप जास्त फायदा होईल। तर आपण वळूयात आपल्या लेक्चरकडे। यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा की पहिली वन संशोधन संस्था कोठे आहे। बघा, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे। याआधी या प्रश्नावरती तुम्हाला म्हणजे भरपूर एग्जाममध्ये हा वन लाइनर क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि आजही विचारला जाऊ शकतो। त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं आहे की पहिली वन संशोधन संस्था डेहराडून येथे आहे। डेहराडून कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्ही कमेंट्स करा। त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन असा आहे की यासोबतच मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती अशी सांगेल। एक्स्ट्रा माहिती म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये किंवा लेक्चर घेताना आम्ही सांगू शकत नाही, तर थोडंसं काम तुम्ही सुद्धा त्यावरती करायचं आहे। पहिली वन संशोधन संस्था येथे मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर तुम्ही पहिल्या ज्या कुठल्याही संस्था असतील जास्त फेमस असतील तर अशा पद्धतीने पहिल्या संस्था अजून थोड्या सर्च करून आणि एक्स्ट्रा माहिती म्हणून तुम्ही लिहून घेऊ शकतात, जेणेकरून तुमचं या प्रश्नासोबतच अजून 2 ते 3 4 5 क्वेश्चनची तयारी तुम्ही करू शकतात। त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे की संत्रा विभाग कोणता आहे। तर महाराष्ट्रामधील संत्रा विभाग भरपूर विद्यार्थी मित्रांना माहीत आहे। ज्यांना माहीत नसेल त्यांनी लक्ष देऊन ऐका की नागपूर हा संत्रा विभाग म्हणून आपल्याला प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधील। त्यानंतर बघूयात आपण सेकंड क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे। तलावांचा प्रदेश म्हणून कुठल्या प्रदेशाला ओळखले जातं, तर त्याचा आन्सर आहे बघा भंडारा, आणि भंडारा हे आन्सर आहे। पण तुम्हाला सांगते मी, बऱ्याच वेळेस भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जे ऑप्शन असतात, विशेषतः भंडारा आणि गोंदिया यासोबतच, तर गोंदिया हा नाही हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे तलावांचा प्रदेश म्हणजे भंडारा हे कन्फर्म लक्षात ठेवा, यामध्ये कुठलेही कन्फ्युजन ठेवू नका। त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे 1991 मधील अतिवृष्टीमुळे हानी कोठे झालेली आहे। 1991 च्या अतिवृष्टीची जी हानी आहे तर ती कोठे झालेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहे म्हणजे हे रॅपिड रिव्हिजनसाठी तुम्हाला जे आम्ही अवेलेबल केलेल्या या PDF आहेत त्या खूप आणि खूप महत्त्वाच्या आहे, कारण हे याआधी विचारल्या गेलेल्या एग्जाममधील हे क्वेश्चन आहे। नेहमी म्हणजे वारंवार विचारले गेलेल्या एग्जाम मधील हे क्वेश्चन तुमच्यासाठी निवडलेले आहे, जेणेकरून तुमचे जास्त मार्क्स कव्हर व्हावेत। 1991 मध्ये अतिवृष्टीमुळे कोठे हानी झालेली होती, तर मेवाड आहे बघा, हे मेवाड या ठिकाणी 1991 मध्ये अतिवृष्टीमुळे हानी झालेली होती। अशा हानी सुद्धा बऱ्याच वेळेस वन लाइनर क्वेश्चन मध्ये विचारल्या जातात। किल्लारी भूकंप असेल, त्यानंतर अतिवृष्टी असेल, भारतातील सर्वात मोठी अतिवृष्टी असेल, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील असेल, यासोबतच अशा काही क्वेश्चनची तयारी तुम्हाला सुद्धा चालता बोलता करायची आहे। त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की भूमिगत रेल्वेगत मार्ग कोणता होता। रेल्वे मार्ग कोणता होता, तर भूमिगत रेल्वे मार्ग हा कोलकाता हा मार्ग होता। त्यानंतर कोलकाता मार्गाची अजून काही वैशिष्ट्ये असतील ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। त्यानंतर बघूयात आपण की 21 जून व 22 डिसेंबर हे कोणते दिन म्हणून ओळखले जातात, तर 21 जून आणि 22 डिसेंबर हे अनुक्रमे बघा, 21 जून जो आहे तर ते वसंत ऋतूमधील संपात दिन म्हणून ओळखला जातो, तर 22 डिसेंबर जो आहे तर तो शरद ऋतूमधील संपात दिन म्हणून ओळखला जातो। ही आपली भूगोलची कन्सेप्ट आहे बघा। या खूप छान 5वी 6वीच्या बुक्समध्ये ह्या कन्सेप्ट दिलेल्या आहे, आय थिंक 6वीच्या बुकमध्ये आहे। तर तुम्ही क्रमिक पुस्तकांचा ज्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यास केलेला आहे त्यांना हे आन्सर अगदी आणि अगदी करेक्ट येणार आहेत। पण ज्या विद्यार्थी मित्रांनी क्रमिक सुद्धा केलेलं नसतील अशा विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करेल की त्यांनी क्रमिक पुस्तकांचं खूप वारंवार रिव्हिजन करत चला। जे विद्यार्थी मित्र जास्तच नवीन असतील त्यांच्यासाठी बघा, या क्रमिक पुस्तकांशिवाय तुम्ही कुठल्याही MPSCला सुरुवात, म्हणजे MPSCला तर सुरुवात करू शकत नाही, त्यामध्ये सर्वच आले, सरळ सेवेचा असेल, त्यानंतर तलाठी असेल किंवा ग्रुप B, ग्रुप C, या सर्वच याच्यासाठी क्रमिक पुस्तकांची अत्यंत गरज आहे। त्यानंतर बघूयात, आणि तुम्हाला जर म्हणजे अभ्यास करायचा जीवावर येत असेल किंवा पुस्तकामधून समजत नसेल वगैरे, तर तुम्हाला आपल्या STI RCP या ॲपवरती भरपूर व्हिडिओ लेक्चर मोफत अवेलेबल आहे। तसेच कोर्सच्या स्टुडंटसाठी एक्स्ट्रा मटेरियल सुद्धा तेथे अवेलेबल आहे। तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन आपला, तापमानाची विपरीतता
म्हणजे कशा प्रकारे वाढते, म्हणजे तिची तापमान कशा पद्धतीने वाढत गेलेले आहे ते इथे विचारलेलं आहे बघा. वाढत्या उंचीबरोबरच तापमान वाढत जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जसजशी उंची वाढत जाते तसतसं तापमान वाढत जात असतं. त्यानंतर बघूयात आपण ध्रुव अणुभट्टी कोठे आहे. म्हणजे हे खूप जास्त शॉर्टकट आहे मित्रांनो. ते का तर तुमचा सुद्धा वेळ वाचेल आणि खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची तुमची तयारी व्हायला पाहिजे. तर ध्रुव अणुभट्टी ही मुंबई येथे आहे. त्यानंतर बघा हवामानावर परिणामकारक सर्वात महत्त्वाचा घटक कोणता, असा सरळ सरळ प्रश्न विचारला जातो. आपल्या ज्या हवामानावरती परिणामकारक सर्वात महत्त्वाचा घटक कोणता, तर तो आहे बघा तापमान. त्यानंतर बघूयात आपण पृथ्वी आपल्या आसाभोवती कशा पद्धतीने फिरते, असा प्रश्न विचारलेला आहे बघा. पृथ्वी आपल्या आसाभोवती कशा प्रकारे फिरते, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तर तुम्हाला मी एक प्रश्न करू इच्छिते, म्हणजे हा प्रत्येकाला माहीतच असला पाहिजे, पृथ्वीसारखा अजून कुठला ग्रह आहे जो की पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो, याचं आन्सर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्या. त्यानंतर बघा हे लॅप्स रेट जे एकक आहे बघा, तर हे कशा संबंधित आहे असा पद्धतीचा प्रश्न इथे आहे. तर हे हवेचे जे तापमान आहे ते मोजण्यासाठीचं हे परिमाण आहे लॅप्स रेट, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचे हे जे मोजमाप आहेत यांच्यासुद्धा जोड्या लावायला येतं, वन लायनरला सुद्धा येतं. वेगनर काय आहे, म्हणजे वेगनरबद्दल आपल्याला माहिती विचारलेली आहे. तर वेगनरने पृथ्वी निर्मिती समस्येचा जो एक खंड आहे म्हणजे समयीचा, तर त्या काळातला पॅन्जिया हा जो खंड होता तर तो वेगनर या शास्त्रज्ञाने म्हणजे त्याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर बघा भारताची भूसीमा किती आहे. बघा खूप कॉमन क्वेश्चन आहे, पण भरपूर विद्यार्थी मित्रांनो हे एक्झॅक्ट उत्तर देता येत नाही. तर 15,200 ही भारताची भूसीमा आहे. त्यानंतर बघूयात आपण उत्तर प्रदेशामधील सारनाथ येथे बौद्ध स्तूप आहे बघा. हे सुद्धा आपल्याला प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. सारनाथ कोठे आहे, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पाचगणी हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हे साताऱ्यामध्ये आहे. त्यानंतर कृष्णा नदी कुठे आहे, तर हे सुद्धा साताऱ्यामध्येच आहे. त्यानंतर बघा कुंभार्ली घाट नेमका कोणत्या दोन शहरांना जोडला जातो किंवा कुठून कुठे जातो, असा प्रश्न जेव्हा केला जाईल तर कराड ते चिपळूण हे जे आहे तर हा कुंभार्ली घाट आहे बघा, कराड ते चिपळूण. घाटांची माहिती तुम्हाला खूप छान पाठ पाहिजे, कारण भूगोलामध्ये बेसिक स्टडीमध्ये घाट असेल, त्यानंतर शिखरे असतील, नद्या असतील, त्यांची दिशा असेल, लांबी असेल, ह्या प्रश्नांचं म्हणजे नेहमीच भडीमार होत असतो किंवा या प्रकारचे बेसिक प्रश्न भूगोलामधील स्टडीमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन, कोकणातील सर्वात लांबीची नदी कोणती. तर बघा उल्हास नदी आहे. प्रत्येक बुक्समध्ये हे दिलेलं आहे आणि उल्हास नदीची लांबी किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कारण ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे, हिच्याबद्दल तुम्ही जास्तीत जास्त माहिती काढू शकता. तिची लांबी काढा, तिच्या उपनद्या काढा, ती कुठल्या ठिकाणी एक्झॅक्ट म्हणजे तिचं लोकेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर बघूयात आपण मॅग्नीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे. तर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे, म्हणजे सर्वात जास्त मॅग्नीज उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होतं. यासोबतच तुम्हाला दुसऱ्या खनिज उत्पादनं कोणते कोठे जास्तीत जास्त आहे अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो. तसेच हे आपण बघितलेलं आहे मॅग्नीज उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा भारतामध्ये पहिला आहे. त्यानंतर बघा पुण्यातील जुन्नर इथे म्हणजे कशासाठी ते प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने इथे प्रश्न आहे. तर बटाट्यासाठी ते प्रसिद्ध आहे बघा. पुण्यामधील जुन्नर हे ठिकाण बटाट्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रात सर्वाधिक तांदूळ लागवड कोठे होते. तर भंडारा येथे तांदूळ लागवड होते. यासोबतच आपण वरती एक क्वेश्चन बघितला होता की तलावांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते, तर त्याचा आन्सर होता भंडारा. तर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही की इथे तलाव जास्त आहे म्हणजे पाणी जास्त आहे आणि तिथे चिखल म्हणजे ते तांदूळ लागवडीसाठीची जी प्रक्रिया जी केली जाते ती करायला योग्य आहे म्हणजे सोयीची आहे, म्हणून तलावांचा जिल्हा जो आहे तेथेच तांदूळ लागवड सर्वाधिक होते. त्यानंतर बघूयात आपण सर्वाधिक म्हणजे 1991 मधील महाराष्ट्रातील लोकसंख्या साक्षरता किती होती. तर लोकसंख्या साक्षरता इथे 1991 मधील आपल्याला विचारलेली आहे ती होती 63. आता तुम्ही 2001ची आणि 2011चं कंपॅरिझन करून ठेवा.
म्हणजेच तुम्हाला सिंगल लाईनमध्ये 2001ची साक्षरता सुद्धा विचारली जाऊ शकते. त्यानंतर 2011ची सुद्धा साक्षरता तुम्हाला विचारलं जाऊ शकते. इथे आपल्याला 91ची विचारलेलं आहे आणि कधी कधी 91ची सुद्धा विचारली जाते. वन लाईनर क्वेश्चन आहे आणि एक्झॅक्ट ते तुम्हाला पाठ असलं पाहिजे. तर आता ह्या एवढ्या गोष्टी प्रत्येक पाठ कशा करणार, तर तुम्ही कंपॅरिझन करायला पाहिजे. 1991च्या पासून 2001मध्ये किती टक्केवारीने वाढलेली आहे, त्यासोबतच 2001 पासून 11मध्ये किती टक्केवारीने वाढली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचं कंपॅरिझन करून ठेवणार तर तुमच्या ते लक्षात राहायला सोपं जाईल. नंतर बघा, साखरेचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते. प्रत्येकालाच माहीत आहे की हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये होते. त्यानंतर खंडवहन सिद्धांत जो आहे तर तो कुणाचा आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खंडवहन सिद्धांत हा आल्फ्रेड वेगनर यांचा आहे. तर हा सिद्धांत काय आहे वगैरे याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे थोडा डीप जर क्वेश्चन विचारला तर नेमकं त्या सिद्धांतामध्ये काय असतं एवढं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर बघा, ही जी लॅटेराईट मृदा असते तर ही म्हणजे कोठे आढळते, म्हणजे ती कशा पद्धतीच्या शेतीमध्ये आढळली जाते. म्हणजे या लॅटेराईट मृदामध्ये कुठलं म्हणजे पद्धतीने पीक घेतले जातं असं तिथे विचारलेलं आहे. तर फळबागांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. लॅटेराईट मृदा फळबागांसाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर बघूयात आपण लॅब्राडोर समुद्र प्रवाह कोठे आहे. लॅब्राडोर समुद्र प्रवाह कोठे आहे. बघा, हे बेसिक क्वेश्चन आहे आणि हे सगळे क्वेश्चन क्रमिकमधलेच आहे आणि म्हणजे एक्झामला सुद्धा विचारले गेलेले आहे. म्हणजे क्रमिक पुस्तकांमध्ये तुम्ही जर त्यांची चाळणी केली ना तर नक्की त्यातले खूप खूप क्वेश्चन तुमच्या म्हणजे मार्क्स देऊन जातात. आणि आपण क्रमिक पुस्तकांना जे कमी व्हॅल्यू देतील त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण बेस जर तुमचा पक्का नसेल तर तुम्ही पुढची इमारत बांधूच शकत नाही. तशा पद्धतीने तुम्ही क्रमिक पुस्तकांना खूप जास्त भर द्या. सारखे वारंवार क्रमिक पुस्तकं रीड करत चला. काही विद्यार्थी मित्र असे असतील की ज्यांचं सध्या पोस्टमन भरतीचा फॉर्म नसेल किंवा त्यासाठी ते पात्र नसतील, पण इन फ्युचर तुम्हाला जर कुठलेही एक्झाम द्यायचे असतील तर मी सजेस्ट करेल की क्रमिक पुस्तकांचे खूप वारंवार रिव्हिजन देत चला आणि तुमचा बेस पक्का करा. त्यानंतर बघा, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतो आहे की मूळ रेखावृत्त कोठून जाते. तर ग्रीनिच या शहरामधून मूळ रेखावृत्त जात असते. हे सुद्धा क्रमिक पुस्तकांमध्ये आहे. फ्रान्स इथे म्हणजे काय फेमस आहे असं आहे तर मद्य बनविणे हा तेथील पारंपरिक उद्योग आहे. बघा, फ्रान्समधील खनिज तेल म्हणजे कुठे जास्त प्रसिद्ध आहे तर व्हेनेझुएला येथे खनिज तेल जास्त प्रसिद्ध आहे. त्यानंतर उष्णकटिबंधीय जंगलामध्ये महोगनी हे वृक्ष आढळते. त्यासोबतच तुम्ही अजून काही गोष्टी म्हणजे अजून कुठले कुठले वृक्ष उष्णकटिबंधीय जंगलामध्ये आढळतात हे बघा. त्यानंतर स्टेप्स हे युरेशिया इथे आढळणारा म्हणजे गवताचा प्रकार आहे. स्टेप्स युरेशिया म्हणजे युरिया आणि युरोप आणि रशिया ह्या दोघांच्या मध्ये जो भाग आहे त्याला युरेशिया म्हणलेला आहे बघा. त्यानंतर बघूयात आपण पृथ्वीचा व्यास किती आहे. तर पृथ्वीचा व्यास 12,800 किलोमीटर एवढा आहे पृथ्वीचा व्यास. त्यासोबतच तुम्ही पृथ्वीची त्रिज्या किती आहे मला कमेंट्स बॉक्समध्ये त्याचा आन्सर सांगू शकता. त्यानंतर बघूयात आपण भारतातून प्रदेशात माल व प्रवासी वाहतूक कुठल्या विमानसेवेमार्फत जास्तीत जास्त केली जाते. भारतातून प्रदेशात माल व प्रवासी वाहतूक एअर इंडिया विमानसेवेमार्फत केली जाते. भारतातील पहिली कागद कारखाना कोठे होता किंवा कोठे आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिला कागद कारखाना आहे बघा. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे. चंद्रपूर येथे आहे बघा. ह्या राष्ट्रीय उद्यानांवरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 राष्ट्रीय उद्याने आहेत. तर ते तुम्ही क्लिअर त्याचा म्हणजे कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये ते आहे त्यांचं लोकेशन कोणतं आहे यानुसार त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. याच्यावरती फिक्स 1 मार्क्स नेहमीच येतो कुठल्याही एक्झामला येतो. कुठल्याही म्हणजे MPSCच्या जर तुम्ही तयारी करत असाल तर कोणत्याही एक्झामसाठी हे राष्ट्रीय उद्याने महत्त्वाचेच आहे. त्यानंतर बघूयात आपण सिंधुदुर्गची निर्मिती कधी झाली. 1981ला सिंधुदुर्गची निर्मिती झालेली आहे. यासोबतच आपण अजून 11 जिल्हे जवळपास म्हणजे नव्याने निर्माण झालेले आहे. त्यांच्या इसवी सनानुसार तुम्ही ते लक्षात ठेवायला पाहिजे कारण त्यावरती सुद्धा वारंवार क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर बघूयात आपण अश्व अक्षांश किती म्हणजे डिग्री सेला असतो. तर 30 डिग्री अक्षांशाला जो असतो त्याला अश्व अक्षांश असं म्हणलेलं असतं. त्यानंतर बघा आपल्या औरंगाबाद बद्दल इथे विचारलेलं आहे. 52 दरवाजांचे शहर कोणते. तर औरंगाबाद हे त्याचं आन्सर आहे. जे औरंगाबाद जिल्ह्यातले आहे त्यांना तर ही गोष्ट माहीतच आहे पण भरपूर लोकांना
यामध्ये कन्फ्युजन असू शकतं. तर औरंगाबाद हे 52 दरवाजांचे शहर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर अजिंठा वेरूळ लेण्यासुद्धा औरंगाबादमधल्याच आहे. नेक्स्ट बघा, सर्वाधिक ऊस क्षेत्र जर विचारलं तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर अमेरिकेचा संयुक्त संस्थानांसाठी महत्त्वाचा जो कालवा आहे बघा, तर तो कोणता आहे, याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहे. तर पनामा कालवा आहे तो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, युरोपातील नद्या कोणकोणत्या आहेत? तर नाईल आहे, होल्गा आहे आणि राईन आहे. या 3 नद्या ज्या आहेत तर ते युरोपमधील सर्वात महत्त्वाच्या नद्या आहे. ऑस्ट्रेलियातील शहर हे जे पर्थ नावाचं शहर आहे तर हे ऑस्ट्रेलियामध्ये आहे, एवढं जस्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नागार्जुन जो सागर आहे तर तो कृष्णा नदीवर आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. अशा पद्धतीने भरपूर महासागर म्हणजे सागर आहेत जे की तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. आंध्र प्रदेशमध्ये कुठला आहे, MP मध्ये कुठला आहे, कर्नाटकमध्ये कुठला आहे, UP मध्ये कुठला आहे. तर हे जे कोणत्या नदीवर कुठला सागर आहे किंवा कुठला प्रकल्प आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या पाठच असल्या पाहिजे. त्यानंतर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन आपला, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचे बंदर कोणते आहे? तर मंगलोर हे आहे. यासोबतच भारताच्या पूर्व किनाऱ्यावर 5 ते 6 बंदरं आहेत, पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा आहे. तुम्ही इकडच्या आणि इकडच्या बंदरांची तुलना करून त्याच्या काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुमचा या बंदरांवरती विचारलेला एकही क्वेश्चन म्हणजे प्रश्न चुकणार नाही आणि मार्क्स तुमचे हक्काचे असतील. त्यानंतर बघा, पाकिस्तान कल्पनेचा जनक कोण आहे? तर सर मोहम्मद इक्बाल हा जो व्यक्ती आहे तर हा पाकिस्तानच्या कल्पनेचा जनक आहे. म्हणजे पाकिस्तान असावा ही जी कल्पना मांडली तर ही सर मोहम्मद इक्बाल यांनी मांडलेली आहे. खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, कारण खूप एक्झाममध्ये हा विचारून झालेला आहे आणि परत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट. बघा, काही विद्यार्थी मित्रांसाठी हे खूप सोपं असेल, पण ज्या विद्यार्थी मित्रांना खरंच छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माहीत नाही त्यांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देऊन जातात. जेव्हा आपला सगळ्यात सोपा प्रश्न चुकतो ना, तेव्हा समजायचं की आपला रिझल्ट कधीच येऊ शकत नाही, कारण सोपे प्रश्न जे साधारण विद्यार्थी आहेत त्यांचे फिक्स बरोबरच असतात. म्हणजे जास्त हुशार होतात त्यांचे प्रश्न सोपे हे चुकायला लागतात. व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा लॉर्ड लिटन यांच्या काळातला आहे बघा. त्यानंतर पश्चिम युरोपात दुग्ध व्यवसाय हा कशामुळे जास्त आहे? तर तिकडे थंड हवामान आहे. तर याची कारणं काय आहे वगैरे हे आपल्याला क्रमी बुक्समध्ये खूप छान दिलेलं आहे. त्यानंतर बघा, तैगा वने जी आहेत ती म्हणजे कुठली आहे किंवा काय आहे बाबा? तर ती शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारी ही तैगा वने असतात. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील पर्वतरांग विचारलेली आहे तर ती सातपुडा आहे. आता या महाराष्ट्रातील सर्वच पर्वतरांगा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, त्यांचा क्रमसुद्धा तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्यामधल्या कुठल्या नद्या त्यांच्या म्हणजे दोन पर्वतरांगांना डिवाइड करतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, दक्षिण भारताची गंगा कुणाला म्हणतात किंवा कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? तर हा जायकवाडी हा जो आहे तर तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात आपण, प्रत्येक अंश रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो? तर बघा, 4 मिनिटांचा फरक असतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येक अंश रेखावृत्तावरील जो स्थानिक वेळेतील फरक असतो तर तो 4 मिनिटाचा असतो. खूप सोपे सोपे प्रश्न आहे मित्रांनो, फक्त लक्ष देत चला. कृष्णाकाठी कोणतं शहर आहे? तर कृष्णाकाठी वाई हे शहर बसलेले आहेत. अजून प्रत्येक कोणत्या नदीच्या काठी कुठलं शहर आहे हे सुद्धा क्लास 3ला तर 100% विचारलं जातं, म्हणजे जातंच. त्यानंतर बघा, सर्वाधिक कालवे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर UP या राज्यांमध्ये सर्वाधिक कालवे आहे. त्यानंतर सूर्यग्रहण, पृथ्वी व सूर्यामध्ये जेव्हा चंद्र येतो, म्हणजे ही पृथ्वी आहे, इथे सूर्य आहे, यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो तर तेव्हा काय होतं? सूर्यग्रहण होतं. हे खूप जणांचं नेहमीच कन्फ्युजन असतं, नेमकं कोणाच्या मध्ये कोण येतं? तर ही पृथ्वी आहे, इथे चंद्र आहे आणि इथं सूर्य आहे. तर याचं एक एक अक्षर घेऊन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. PCS अशा पद्धतीने हे जे PCS असेल तर हे काय असतं? सूर्यग्रहण असतं. त्यानंतर बघूयात आपण, बृहदवृत्त म्हणजेच विषुववृत्तच आहे बघा, म्हणजे विषुववृत्तालाच बृहदवृत्त असे म्हणलेलं आहे. रसायन निर्मितीचा जो उद्योग आहे तर तो अंबरनाथ येथे आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. भरपूर प्रकारचे उद्योग आहेत, ते उद्योगावर सुद्धा एक प्रश्न हमखास असतो. दिवस रात्र हे कशामुळे घडून येतं? तर हे परिवलनामुळे घडून येतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शिकाऱ्याचे नंदनवन कुणाला म्हणतात?
तर सॅव्हाना हा जो प्रदेश आहे त्याला शिकाऱ्याचे नंदनवन असे म्हणतात. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहांसोबतच तुम्ही अजून माहिती काढू शकतात की सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. बाकीच्या कुठल्या ग्रहांची काय वैशिष्ट्ये आहे हे थोडक्यात तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी कोण देते? तर UDC म्हणजेच राष्ट्रीय विकास परिषद ही पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देत असते. भारतातील सर्वात मोठा औद्योगिक पुरवठा संस्था कोणती आहे? तर IDBI आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र रोह्यांचा उद्देश म्हणजे रोजगार हमी योजना असा त्याचा अर्थ आहे. बघा, महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा उद्देश काय आहे? तर रोजगारची हमी देणे, म्हणजे जे बेरोजगार आहे त्यांना रोजगाराची हमी देणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात पीक विमा योजना कधीपासून सुरू झालेली आहे? तर 85-86 ही महाराष्ट्रातील पीक विमा योजना आहे. त्यानंतर एकात्मिक ग्रामीण विकास योजना जी आहे ती 80-81 ची सुरुवात झालेली आहे. हे काही इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहे जे की GK मध्ये सुद्धा विचारले जातील तुम्हाला. तर कुठली योजना कधी सुरू झाली हे आणि त्याचा उद्देश थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवत चला. कधीही अभ्यास करा, कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करा, योजनेचं इसवी सन, त्याचा उद्देश, त्याचं राज्यासाठी आणि केंद्रासाठी असलेलं प्रमाण, ह्या गोष्टी तुमच्या लक्षातच असल्या पाहिजे. सर्वोच्चता रेषेमुळे भूरूप स्वरूपता कळते. तर म्हणजे कशासाठी असते ही समोच्चता रेषा? तर ही सम उंचीची जी ठिकाणी आहेत त्यांना जोडलेली असतात. महाराष्ट्रातील अजिंठा पर्वत हा मृत ज्वालामुखी पर्वत आहे. बघा, तर अजून भारतातील कुठले मृत ज्वालामुखी पर्वत आहेत हे तुम्ही शोधून काढू शकतात. त्यानंतर गंगा नदी ही 3 राज्यातून जाते. कोणकोणते राज्य आहे बघा ते मला कमेंट्स करा. हा जो हिराकूड प्रकल्प आहे तर तो महानदीवरती आहे. तर महानदी कोणत्या राज्यात आहे हे सुद्धा मला कमेंट्स करा. भरपूर विद्यार्थी मित्रांना याचं योग्य उत्तर माहीत असेल. त्यानंतर थंड ठिकाण कोणकोणती आहे? तर शिमला आहे, कोडाई कॅनाल आहे, पंचमढी आहे. तर हे ठिकाणं कोणत्या राज्यात आहे हे तुम्ही शोधून काढा. तुमच्यासाठी हा स्टडी आहे. त्यानंतर बघा, सुएझ कालवा हा तांबडा व भूमध्य समुद्राच्या म्हणजे त्यांना डिवाइड करतो. तो सुएझ कालवा हा खूप अत्यंत महत्त्वाचा कालवा आहे. हा तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.